नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आदरणीय दादा आणि जमलेले सर्व शेतकरी भावांनो, माता भगिनी, पत्रकार भवन, आज खंडेनवमी आहे आणि खंडेनवमीला दादा हत्याराचं पूजन होतं आणि आता ही पूजलेली हत्यारं आता आम्ही आड्याला बांधणार नाही. आता या हत्यारं आम्ही हातात घेणार आहे. मी पहिल्यांदा माझे सहकारी गोपीचंद पडळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. दादा, संस्कृती हा शब्द राष्ट्रवादीमुळे मला पहिल्यांदा कळला. काय संस्कृती? आणि तिथं आलेले कोण? तिथं आलेले सगळे गुणवंत लोक होते, कलावंत होते, नकलावंत होते, त्याच्या पुढे जाऊन अब्रूवंत होते. किती महान लोक अख्ख्या राज्यातनं झाडून आलेले होते. पडळकरजी अभिनंदन. असलं गडी पहिल्यांदा जिल्ह्यानं बघितलं. दादा, तुमचं अभिनंदन. तुम्ही शांत संयमी व्यक्तिमत्व. तिसरा डोळा तुम्ही पहिल्यांदा उघडला म्हणून तुमचं अभिनंदन. राजाराम बापू हे आमचे आदर्श आहेत. मी बापू बरोबर काम केलंय. मी म्हटलं बी की बापू विषय आमच्या मनामध्ये आदर आहे. पण सांगलीला जी सभा झाली ती जर सभा बघितली तर काय परिस्थिती होती? मी जयंत पाटलांना साधी गोष्ट विचारतो. आम्ही बापूवर काम केलंय. बापूनी माणसं कोण कोण उभा केली? पंडितराव जाधव, नानासाहेब सगरे, इकडं संभाजीप्पा, प्राध्यापक शरद पाटील, अजितराव घोरपडे, अशा अनेक माणसं, व्यंकप्पा पत्की, किती माणसं उभा केली. आणि नुसती माणसं उभा केली नाही तर त्या माणसांना ताकद दिली. आणि तुम्ही किती महान काम केलं. तिकडं नानासाहेब सगरे, कवठे मंका सहकारी साखर कारखाना तुम्ही घ्यायला निघाला. अरे 60 एकर जमीन विकली, कर्ज भागतय. नाही, तो कारखाना मला पाहिजे. अरे जे संभाजी पवार राजाराम बापूंच्या बरोबर ज्यावेळी लढले, उभा राहिले, त्यावेळी सांगलीमध्ये अनेक वेळा आप्पांच्यावर जीव यांनी हल्ला झाला, अनेक वेळा झाला. त्या आप्पाने तुम्हाने बापू नंतर खांद्यावरनं सांगलीत आणलं. तुम्ही काय केलं? सूर्योदय हाणला. शिकवू नका. आणि म्हणून दादा, मला 2003 साली बावची फाट्यावरती जयंत पाटलाच्या गुंडांनी मारलं. अरे त्यावेळी तुम्हाला वाईट नाही वाटलं? त्यावेळी संस्कृती नव्हती. आणि दादा, दुसऱ्या दिवशी संपूर्ण जिल्हा रस्त्यावरती आला. सगळं भाजप रस्त्यावरती आलं. संभाजीप्पा सगळी रस्त्यावरती आली. सांगली जिल्हा बंद पडला. दादा, माझी आई त्यावेळी पेठ नाक्याला 20-25 बायका घेऊन रस्त्यावरती हायवेला उभा राहिली. ती मला प्रचंड मारलं. तर माझ्या आईनं 3 तास जयंत पाटलांना सांगतो, अरे दरबारात माणसं कसली ठेवली ती तुम्ही?
3 तास माझ्या आईनं रस्ता रोको केला. ज्यावेळी आईला पोलीस उठवायला गेले त्यावेळी आईनं सांगितलं, काळजाचा तुकडा इथं येत नाही तोपर्यंत मी उठत नाही. माझ्या आईनं डोक्यावर डांबरीवर डोका आपटला. माझी आई रक्ताबंबाळ झाली. 3 तासानं दादा पोलिसांनी मला तिथं नेलं. मी आंदोलनात होतो त्यावेळी दादा माझी आई उठून मला मिठी नाही मारली. माझ्या आईनं बापाच्या फडक्यात बांधून आणलेली भाकर सोडली आणि सदाभाऊच्या मुखात तो भाकरीचा तुकडा घातला आणि पत्रकाराने विचारलं की आई तुमच्या लेकराला मारलंय, तुमचं मत काय? त्यावेळी माझ्या आईनं दादा एवढं चांगलं उत्तर दिलं, माझ्या लेकराला कुणी मारलं त्याला मला शिव्या शाप द्यायचा नाही. माझ्या लेकरानं या काळ्या आईच्या उदरात रक्ताचं 2 थेंब सांडलं. माझं मन आबाळा एवढं मोठं झालंय, हिमालय एवढं मोठं झालं. अरे अशा आई. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.